हेलो दोस्तों, हम सब ने एक मुहावरा तो सुना ही है, बकरी के रूप में भेड़िया। यानी कुछ लोग होते हैं जो अंदर बहुत बुरे होते हैं और बाहर दिखावे के लिए बहुत अच्छे होते हैं। तो आज का हमारा वीडियो ऐसे ही एक पार्ट पर आधारित है जिसमें ईमानदारी के भेस में बेईमान लोग होते हैं और उनका पर्दाफाश होना इस पार्ट में दिखाई देता है। तो आप सभी समझ गए होंगे यह कौन सा पार्ट है। जी हाँ, यह हमारा SSLC तृतीय भाषा हिंदी का पाठ है, पार्ट 9 ईमानदारों के सम्मेलन। हेलो ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದು ಗಾದೆ ಮಾತನ್ನ ಯಾವತ್ತು ಕೇಳ್ತಾನೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಅದೇನು ಅಂದರೆ ಮೇಕೆ ರೂಪದಲ್ಲಿ ತೋಳ. ಅಂದರೆ ಕೆಲವು ಜನರು ಒಳಗೆ ತುಂಬ ಕೆಟ್ಟವರಿದ್ದರೂ ಕೂಡ ಹೊರನೋಟಕ್ಕೆ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯವರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಸೊ ಆದ್ದರಿಂದ ಇಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಇಂತಹದ್ದೇ ಒಂದು ಪಾಠವನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋಣ. ಇದರಲ್ಲಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ವೇಷದಲ್ಲಿ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ರಹಸ್ಯವನ್ನು ಬಯಲು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಹಾಗಾದರೆ ಇದು ಯಾವ ಪಾಠ ಎಂದು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿರಬಹುದಲ್ವಾ? ಯಸ್, ಅದು ಯಾವ ಪಾಠ ಅಂದರೆ ನಮ್ಮ SSLC तृतीय भाषे हिंदी पाठ ईमानदारों के सम्मेलन। हाय, वेलकम बैक टू जकर एकेडमी। पहले हम जानेंगे लेखक परिचय और इस पाठ के लेखक हैं श्री हरिशंकर परसाई। श्री हरिशंकर परसाई कलम को लेखक की तलवार मानने वाले श्री हरिशंकर परसाई हिंदी साहित्य जगत की एक बेजोड़ निधि हैं। श्री हरिशंकर परसाई जी हिंदी साहित्य में एक ऐसे लेखक हैं जो कलम को अपना आयुध मानते हैं। जैसे युद्ध में योद्धा के लिए तलवार होती है, ऐसे ही साहित्य में लेखक का हथियार कलम होती है, जिससे लेखक समाज में बदलाव लाते हैं। परसाई जी हिंदी के एक कीमती खजाना है। इनका जन्म मध्य प्रदेश के जमानी गांव में 22 अगस्त 1924 को हुआ था। इनके कुछ प्रमुख रचनाएं हैं हंसते हैं, रोते हैं, भूत के पांव पीछे, सदाचार का तावीज, वैष्णव का फिसलन आदि। हिंदी के व्यंग्य साहित्य के विकास में इनका योगदान अद्वितीय है। ಮಕ್ಕಳೇ, ಶ್ರೀ ಹರಿಶಂಕರ್ ಪರ್ಸಾಯಿಜಿ ಅವರು ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ಲೇಖನಿಯನ್ನೇ ತಮ್ಮ ಅಸ್ತ್ರವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಿದ ಬರಹಗಾರರಾಗಿದ್ದರು. ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಯೋಧನಿಗೆ ಕತ್ತಿ ಆಯುಧವಾಗಿರುವಂತೆ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ಲೇಖನಿಯು ಬರಹಗಾರನ ಆಯುಧವಾಗಿದೆ. ಇದರಿಂದ ಬರಹಗಾರರು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ತರುತ್ತಾರೆ. ಪರ್ಸಾಯಿಜಿ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಆಸ್ತಿ ಎಂದು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಬಹುದಾಗಿದೆ. ಇವರ ಜನ್ಮ 22 ಆಗಸ್ಟ್ 1924ರಂದು ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ರಾಜ್ಯದ ಜಮಾನಿ ಎಂಬ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು. ಇವರ ಕೆಲವು ಪ್ರಮುಖ ಕೃತಿಗಳು ಯಾವ್ಯಾವು ಅಂದರೆ ಹಸ್ತೆ ಹೇ ರೋತೆ ಹೇ, ಭೂತ್ ಕೆ ಪಾಂವ್ ಪೀಛೆ, ಸದಾಚಾರ್ ಕಾ ತಾವೀಜ್, ವೈಷ್ಣವ್ ಕಾ ಫಿಸ್ಲನ್ ಇತ್ಯಾದಿ. ಹಿಂದಿ ವ್ಯಂಗ್ಯ ಸಾಹಿತ್ಯದ ಬೆಳವಣಿಗೆಗೆ ಇವರ ಕೊಡುಗೆ ಅನನ್ಯವಾದದ್ದು. प्रस्तुत व्यंग्य रचना में एक सामाजिक असंगति की ओर संकेत किया गया है। इसमें हास्य और व्यंग्य का सुंदर सम्मिश्रण है। इस रचना के माध्यम से परसाई जी ने ईमानदार कहलाने वाले लोगों की बेईमानी का पर्दाफाश किया है। बच्चों, मुख्य रूप से ईमानदारों के सम्मेलन में पाठ यह एक व्यंग्य रचना है। इस पाठ में समाज में दिखने वाली असंगतियों की ओर प्रकाश डाला गया है और लेखक ने समाज में ईमानदार कहलाने वाले लोगों की बेईमानी को हास्य और व्यंग्य के अपने ही अंदाज में समाज के सामने उजागर किया है. ಮಕ್ಕಳೇ, ಮುಖ್ಯವಾಗಿ ಈ ಒಂದು ಪಾಠ ಇಮಾನ್ದಾರೋಕೆ ಸಮ್ಮೇಳನ में ಅಂದರೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಪಾಠವು ಮುಖ್ಯವಾಗಿ ವ್ಯಂಗ್ಯ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ತೋರುತ್ತಿರುವ ಅಸಂಗತಿಗಳ ಮೇಲೆ ಬೆಳಕನ್ನು ಚೆಲ್ಲಲಾಗಿದೆ. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕರೆಂದು ಕರೆಸಿಕೊಳ್ಳುವ ಜನರು ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯನ್ನು ತಮ್ಮದೇ ಆದ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಹಾಸ್ಯ ಮತ್ತು ವ್ಯಂಗ್ಯದ ಜೊತೆಗೆ ನಿಜ ಮುಖವನ್ನು ಲೇಖಕರು ತೆರೆದಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. तो चलिए पाठ को प्रारंभ करते हैं. लेखक कहते हैं, मैं कतई ऐसा कुछ नहीं किया जिससे ईमानदार माना जाऊं. न जाने उन्हें कैसे यह भ्रम हो गया कि मैं ईमानदार हूं. लेखक यहाँ पर स्वयं अपने बारे में बताते हुए कहते हैं कि लेखक ने ऐसा कोई विशेष काम नहीं किया है जिससे लेखक एक महान ईमानदार माने जाए, पर लेखक को सम्मेलन के आयोजनकर्ताओं का भ्रम था कि लेखक को ईमानदार व्यक्ति हैं, यह उनका भ्रम था. ಲೇಖಕರು ಸ್ವತಃ ತನ್ನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಏನಂತ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಂಥ ಯಾವುದೇ ವಿಶೇಷ ಕೆಲಸವನ್ನು ನಾನು ಮಾಡಿಲ್ಲ, ಇದರಿಂದ ನನ್ನನ್ನು ಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಬಹುದು ಎಂದು ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತನ್ನ ಬಗ್ಗೆ. ಆದರೆ ಸಮ್ಮೇಳನದ ಆಯೋಜಕರಿಗೆ ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿ ಎಂಬ ಭ್ರಮೆ ಹೇಗೆ ಹುಟ್ಟಿಕೊಂಡಿತ್ತೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಎಂದು ಲೇಖಕರು ಹೇಳುತ್ತಾರೆ. तो आगे लेखक कहते हैं, मुझे पत्र मिला. हम लोग
तो पत्र में क्या क्या लिखा हुआ था देखिए, हम लोग इस शहर में ईमानदार सम्मेलन कर रहे हैं। आप देश के प्रसिद्ध ईमानदार हैं। हमारी प्रार्थना है कि आप इस सम्मेलन का उद्घाटन करें। हम आपको आने जाने का पहले दर्जे का किराया देंगे तथा आवास, भोजन आदि की उत्तम व्यवस्था करेंगे। आपके आगमन से उदयीमान ईमानदारों तथा उदयीमान ईमानदारों को बड़ी प्रेरणा मिलेगी। तो यहाँ पर लेखक को एक क्या मिलता है, आमंत्रण पत्र मिलता है, जिसमें लिखा हुआ होता है कि हम लोग इस शहर में यानी कि एक शहर के अंदर ईमानदारों का सम्मेलन कर रहे हैं। आप देश के प्रसिद्ध ईमानदार, लेखक को कह रहे हैं कि आप देश के प्रसिद्ध ईमानदार हैं। लेखक को इस सम्मेलन का उद्घाटन करने के लिए विनती की जाती है और कहा जाता है कि इस सम्मेलन में भाग लेने पर आपको ट्रेन से आने जाने का फर्स्ट क्लास यानी प्रथम श्रेणी का। तो आगे लेखक कहते हैं मैं गया, लेकिन हल्फिया कहता हूँ कि ईमानदारी के लिए नहीं गया। ईमान से मुझे कुछ लेना देना नहीं है। मैं यह हिसाब लगा कर गया कि दूसरे दर्जे में जाऊँगा और पहले दर्जे का किराया लूँगा। इस तरह 150 रुपये बचेंगे। यह बेईमानी कहलाएगी। पर उन लोगों ने मुझे राष्ट्रीय स्तर का ईमानदार माना ही क्यों? तो लेखक कहते हैं कि मुझे पत्र मिलने के बाद मैं हल्फिया कहता हूँ, यानी कि कसम खाकर कहता हूँ, शपथ करके कहता हूँ कि मैं ईमानदार नहीं हूँ, मैं ईमानदारी के लिए नहीं गया। और अपने बारे में बताते हुए लेखक कहते हैं कि ईमानदारी और लेखक का कुछ दूर दूर तक संबंध नहीं है, लेकिन लेखक यह हिसाब लगा कर गए थे कि वह ट्रेन से दूसरे दर्जे से जाकर पहले दर्जे का किराया लेंगे। इससे लेखक को पूरे 150 रुपये बचते थे। सम्मेलन के उद्घाटक ही इतने बेईमान हैं, तो सोचिए आगे क्या क्या हुआ होगा। लेखक स्वयं स्वीकार करते हैं कि यह तो बेईमानी है और इसमें लेखक की कोई गलती भी नहीं थी। वे कहते हैं कि उन लोगों ने मुझ जैसे को ईमानदार माना ही क्यों, गलती तो उन लोगों की है। ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಪತ್ರವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದ ಮೇಲೆ ಲೇಖಕರು ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಾಗ್ತಾರೆ, ಹೋಗ್ತಾರೆ. ಆದರೆ ಲೇಖಕರು ಹಲ್ಫಿಯಾ ಅಂದರೆ ಆಣೆ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಗೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿರಲಿಲ್ಲ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಗೆ ಮತ್ತು ನನಗೆ ದೂರದವರೆಗೆ ಯಾವುದೇ ಸಂಬಂಧವೂ ಕೂಡ ಇಲ್ಲ ಎಂದು ಸ್ವತಃ ತನ್ನ ಬಗ್ಗೆ ಲೇಖಕರು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ಲೇಖಕರ ಲೆಕ್ಕ ಏನಾಗಿತ್ತು ಅಂದರೆ, ನಾನು ಟ್ರೈನ್ನಲ್ಲಿ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪ್ರಥಮ ದರ್ಜೆಯ ಒಂದು ಪ್ರಯಾಣದ ಒಂದು ಹಣವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾನು ದ್ವಿತೀಯ ದರ್ಜೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಪ್ರಥಮ ದರ್ಜೆಯ ಬಾಡಿಗೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೀಗೆ ಮಾಡಿದರೆ ಲೇಖಕರಿಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿಗಳು 150 ರೂಪಾಯಿಗಳು ಉಳಿಯುತ್ತಿದ್ದವು ಅಂತ ಲೇಖಕರು ಆ ಒಂದು ಲೆಕ್ಕದಿಂದ ಹೋಗ್ತಾರೆ. ಸಮ್ಮೇಳನದ ಉದ್ಘಾಟಕರು ಎಷ್ಟೊಂದು ಅಪ್ರಾಮಾಣಿಕರಾಗಿದ್ದರೆ ಮುಂದೆ ಏನಾಗ್ಬೋದು ಮಕ್ಕಳು ಊಹಿಸಿಕೊಳ್ಳಿ ನೀವು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಬಹಳಷ್ಟು ವ್ಯಂಗ್ಯವಾಗಿ ಈ ಒಂದು ಪಾಠವನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಲೇಖಕರು ಇದೊಂದು ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಹಾಗೂ ಮೋಸ ಅಂತ ಅವರೇ ಸ್ವತಃ ಒಪ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇದರಲ್ಲಿ ನನ್ನದೇನು ತಪ್ಪಿಲ್ಲ. ತಪ್ಪು ಯಾರದ್ದು ಅಂದರೆ ಆಯೋಜಕರದು. ಅವರೇ ನನ್ನನ್ನು ಏನಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದು. ಅವರು ದೊಡ್ಡ ಭ್ರಮೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ತಪ್ಪನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇದರಲ್ಲಿ ನಾನೇನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಲೇಖಕರಿಗೆ ಅನಿಸ್ತದೆ. स्टेशन पर मेरा खूब स्वागत हुआ. लगभग 10 बड़ी फूल मालाएं पहनाई गई. सोचा आसपास कोई माली होता तो फूल मालाएं भी बेच लेता. तो लेखक जब जाते हैं सम्मेलन के लिए तो वहाँ पर स्टेशन पर यानी कि जो ट्रेन रुकती है स्टेशन पर लेखक का खूब स्वागत होता है. लेखक का खूब स्वागत होता है. लेखक को बहुत सारे फूल मालाएं भी पहनाई जाती हैं. तो वहाँ पर भी देखिए लेखक की बेईमानी वहाँ पर भी झलकती है. लेखक क्या सोचते हैं, अगर यहाँ पर कोई माली होता यानी कि फूलों का व्यापार करने वाला माली होता तो मैं क्या कर लेता, उसको भी बेच लेता. तो ಲೇಖಕರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಆ ಒಂದು ಫಂಕ್ಷನ್ಗೆ, ಆ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಭಾಗಿಯಾಗ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ಮೇಲೆ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಭಾಳಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಲೇಖಕರ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಕಾಣಬಹುದಾಗಿದೆ. ಏನಂತ ಲೇಖಕರು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಮಾಲಿ ಇದ್ದ ಅಂದರೆ, ಹೂ ಮಾರುವಂಥ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥ ಇರ್ತಿದ್ದ ಅಂದರೆ ನನಗೆ ಒಂದು ಸಾಕಾಗ್ತದೆ. ಆದರೆ 10 ರಿಂದ 12 ಹೂವಿನ ಮಾಲೆಗಳು ನನಗೆ ಹಾಕಲಾಗಿದೆ, ಇದನ್ನು ನಾನು ಏನು ಮಾರ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೆ ಅಂತ ಲೇಖಕರು ಇಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ತನ್ನ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯನ್ನು ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. ತನ್ನ ವ್ಯಂಗ್ಯದ ಮುಖಾಂತರ ಇಲ್ಲಿ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕದ ಒಂದು ನಿಜವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮುಖವನ್ನು ಲೇಖಕರು ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मुझे होटल के एक बड़े कमरे में ठहराया गया. मेरे कमरे में बाएं और सामने 2 हॉल थे, जिनमें लगभग
30 से 35 प्रतिनिधि ठहरे थे। तो लेखक कहते हैं कि मेरा स्वागत हुआ स्टेशन पर और मुझे कहाँ लेकर ठहराया गया, होटल के एक बड़े से अच्छे से कमरे के अंदर लेखक को वहाँ पर रहने की व्यवस्था कर दी जाती है, एक होटल के बड़े से कमरे में। और वहाँ पर लेखक के बाएं और सामने 2 ಹಾಲ್ थे जिनमें लगभग 30 से 35 प्रतिनिधಿ ठहरे थे। ಇದಾದ್ಮೇಲೆ ಲೇಖಕರಿಗೆ ಇರಲಿಕ್ಕೆ ಹೋಟೆಲ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡದಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಕೋಣೆಯನ್ನು ಬುಕ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಒಂದು ರೂಮನ್ನು ಬುಕ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಉಳ್ಕೊಂತಾರೆ। ಅದೇ ತರನಾಗಿ ಲೇಖಕರ ಬಾಯ್ ಎಡಗಡೆ ಹಾಗೂ ಮುಂದೆ 2 ದೊಡ್ಡ ಹಾಲ್ಗಳಿರ್ತವೆ, ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಸರಿಸುಮಾರಾಗಿ 30 ರಿಂದ 35 ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಅಂದರೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಈ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಭಾಗಿಯಾಗಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂಥವರು ಅಲ್ಲಿ ತಂಗಿರ್ತಾರೆ। तो आगे पाठ बढ़ता है, मेरे 2 ईमानदार साथी भी मेरे ही कमरे में आ गए। मैंने सोचा ताला लगाया जाएगा तो इन्हें तकलीफ होगी। इसके साथ साथ अब लेखक के साथ और उनके 2 साथी भी, 2 ईमानदार साथी भी लेखक के कमरे में ही ठहर जाते हैं। तो लेखक जो है बाहर जाने के लिए ताला लगाने का सोचते हैं। तो लेखक सोचते हैं कि अगर मैं ताला लगाऊंगा तो जो मेरे 2 साथी हैं उनको क्या हो जाएगा, बहुत तकलीफ होगी, क्योंकि यह कौन सा सम्मेलन है बच्चों, ईमानदारों का सम्मेलन है। तो ಆ ಒಂದು ಹೋಟೆಲ್ ರೂಮ್ನಲ್ಲಿ ಲೇಖಕರ ಜೊತೆಗೆ ಮತ್ತೆ ಇಬ್ಬರು ಅವರ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಹಪಾಠಿಗಳು ಲೇಖಕರ ಜೊತೆಗೆ ಇರ್ತಾರೆ। ಲೇಖಕರು ಹೊರಗೆ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ರೂಮಿಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ತಾಲ ಲಗಾನ ಅಂದರೆ ಲಾಕ್ ಹಾಕಿ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ವಿಚಾರ ಮಾಡಿರ್ತಾರೆ। ಆದರೆ ಮತ್ತೆ ಏನು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ನಾನು ಒಂದು ವೇಳೆ ಹೊರಗಡೆ ಹೋಗುವಾಗ ಈ ಒಂದು ರೂಮ್ಗೆ ಲಾಕ್ ಮಾಡಿದೆ ಅಂದರೆ ನನ್ನ ಜೊತೆ ಇರತಕ್ಕಂತಹ ನನ್ನ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಂಗಡಿಗರು ಏನಿದಾರಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಕಷ್ಟ ಆಗಬಹುದೇನೋ ಅಂತ ಅನ್ಕೊಂತಾರೆ। ಯಾಕಂದರೆ ಇದು ಯಾವ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾಗಿತ್ತು, ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನವಾಗಿತ್ತು, ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರಿಗೆ ಕಷ್ಟ ಆಗ್ತದೆ ಏನೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಲೇಖಕರು ಏನು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ಆ ಒಂದು ರೂಮ್ಗೆ ಲಾಕನ್ನು ಹಾಕಂಗಿಲ್ಲ। तो चलिए आगे पाठ की ओर बढ़ते हैं। मैंने ताला नहीं लगाया, उद्घाटन शानदार हुआ, मैंने लगभग 1 घंटे तक भाषण दिया। तो वहाँ पर लेखक क्या करते हैं, ताला बगैर लगाए के वहाँ सम्मेलन के अंदर पहुँच जाते हैं और वहाँ पर उद्घाटन भी बहुत ही अच्छे ढंग से, बहुत ही शानदार होता है और करीबन लेखक 1 घंटे तक जो है ईमानदारी के ऊपर भाषण भी देते हैं। ಲೇಖಕರು ಆ ಒಂದು ಯೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿ, ನನ್ನ ಸಂಗಡಿಗರು ಇರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಏನಾದರೂ ಕಷ್ಟ ಆಗ್ಬೋದು ನಾನು ಲಾಕ್ ಹಾಕಿ ಹೋದರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಲಾಕ್ ಹಾಕದೇನೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗ್ತಾರೆ। ಉದ್ಘಾಟನೆ ಬಹಳಷ್ಟು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಆಗುತ್ತೆ। ಸರಿಸುಮಾರಾಗಿ ಲೇಖಕರು 1 ಗಂಟೆವರೆಗೆ ಅಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಭಾಷಣವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ। तो आगे पाठ के अंदर चलिए देखते हैं क्या होता है। लोग जा चुके थे, मैं था मुख्य अतिथि, मुझसे लोग बातें कर रहे थे। मैं चलने लगा तो चप्पलें पहनने गया, देखा मेरी चप्पलें गायब थी, नई और अच्छी चप्पलें थी। लेखक कहते हैं कि जब मैंने 1 घंटे तक भाषण दिया तो मैं उस सम्मेलन का क्या था, मुख्य अतिथि था, इस कारण से लोग मुझसे क्या कर रहे थे, बात करने आ रहे थे। और लेखक जो है बात करते करते आगे चलते जाते हैं। कहाँ जाते हैं, चप्पल पहनने के लिए जाते हैं, अपने जूते पहनने के लिए जाते हैं। तो देखते हैं कि चप्पलें क्या हो गई थी, लेखक के गायब हो गई थी। लेखक सोचते हैं कि ये तो मैं अभी आते समय नई और अच्छी चप्पलें लाया था। ಲೇಖಕರು 1 ಗಂಟೆವರೆಗೆ ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾರೆ। ಭಾಷಣ ಮಾಡಿ ಆದಮೇಲೆ ಲೇಖಕರು ಹೊರಡುವಾಗ ಲೇಖಕರೇ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿರೋದರಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಜನರು ಲೇಖಕರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಿರ್ತಾರೆ। ಲೇಖಕರು ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತನಾಡ್ತಾ ಮುಂದೆ ಸಾಗ್ತಾ ಎಲ್ಲಿಗೆ ತಲುಪ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಚಪ್ಪಲಿಯನ್ನು ಹಾಕ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ। ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾರೆ ಲೇಖಕರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತದೆ, ಏಕೆ ಅಂದರೆ ಲೇಖಕರ ಚಪ್ಪಲಿಗಳೇನಾಗಿರ್ತವೆ, ಗಾಯವಾಗಿರ್ತವೆ, ಕಾಣೆಯಾಗಿರ್ತವೆ, ಕಾಣಿಸೋದೇ ಇಲ್ಲ। ಲೇಖಕರು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೊಸದಾಗಿ ನಾನು ಏನು ಮಾಡಿದ್ದೆ ಹಾಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಪ್ಪಲಿ ಈ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೇ ಅಂತ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೆ, ಖರೀದಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೆ, ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಿದ್ದಾವೆ, ನನ್ನ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಕಾಣೆಯಾಗಿದ್ದಾವೆ ಅಂತ ಲೇಖಕರು ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡ್ತಾರೆ। ಮುಂದೆ ಪಾಠದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, अब वहाँ एक जोड़ी फटी पुरानी चप्पलें बची थी, मैंने उन्हें ही पहन लिया। यह बात फैल गई कि मेरी नई चप्पलें कोई पहन गया। तो लेखक क्या करते हैं, उनके चप्पलें चोरी होने के बाद केवल वहाँ पर एक जोड़ी चप्पल होती है। कैसी चप्पलें, फटी और पुरानी चप्पलें होती हैं। तो लेखक को दूसरा रास्ता ही नहीं था। तो लेखक क्या करते हैं, उन्हीं चप्पलों को पहन लेते हैं और यह बात क्या हो जाती है, फैल जाती है कि लेखक के चप्पलें क्या हो गई हैं, चोरी हो गई हैं। ಸೊ ಅದಾದ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಚಪ್ಪಲಿ ಇಲ್ಲದೇ ಇರುವಾಗ ಅದನ್ನು ಕಾಣೆಯಾಗಿರೋದನ್ನು ಕಂಡು ಲೇಖಕರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆದ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಜೊತೆ ಹಳೆಯದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಾಗೂ ಹರಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಪ್ಪಲಿಗಳು, ಒಂದು ಜೊತೆ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲಿ ಉಳಿದಿರ್ತವೆ।
ಸೊ ಲೇಖಕರಿಗೆ ಬೇರೆ ಮಾರ್ಗ ಬೇರೆ ದಾರಿನೇ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಲೇಖಕ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದೇ ಹಳೇದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಪ್ಪಲಿಯನ್ನು ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಈ ಮಾತು ಏನಾಗ್ತದೆ, ಗಾಳಿ ಸುದ್ದಿ ಅಂತ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಏನಾಗ್ಬಿಡ್ತದೆ, ಹರಡಿಬಿಡ್ತದೆ. ಲೇಖಕರು ಚಪ್ಪಲಿಗಳು ಏನಾಗಿದ್ದಾವೆ, ಕಳ್ತನವಾಗಿದ್ದಾವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಮಾತು ಹರಡಿಬಿಡ್ತದೆ. तो चलिए आगे पाठ की ओर बढ़ते हैं। एक ईमानदार डेलीगेट मेरे कमरे में आए, कहने लगे क्या आपकी चप्पलें कोई पहन गया। तो वहाँ पर लेखक से मिलने के लिए जब लेखक के चप्पलें चोरी हो जाती हैं तो एक ईमानदार डेलीगेट यानी कि एक प्रतिनिधि, एक ईमानदार जो वहाँ पर सम्मेलन के अंदर भाग लेने के लिए आए थे, वह लेखक के कमरे में आकर लेखक से बात करते हैं और पूछते हैं कि क्या आपके चप्पलें गायब यानी कि कोई पहन कर गया है। ಲೇಖಕರು ತನ್ನ ಕೋಣೆಗೆ ಬಂದಾಗ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಇಮಾನ್ದಾರ್ ಅಂದರೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಡೆಲಿಗೇಟ್ ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ಪ್ರತಿನಿಧಿ ಅಥವಾ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಬಂದು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಪ್ರತಿನಿಧಿ ಬಂದು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಲೇಖಕರ ರೂಮಿನಲ್ಲಿ ಬಂದು ಅವರಿಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಕಳ್ಳತನವಾಗಿದ್ದಾವ ಅಥವಾ ಕಾಣಿಯಾಗಿದ್ದಾವ, ಯಾರಾದರೂ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಎನ್ನುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಆ ಒಬ್ಬ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರತಿನಿಧಿ ಲೇಖಕರಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. मैंने कहा हाँ, इतने बड़े जलसे में चप्पलों की अदला बदली हो ही जाती है। फिर मैंने ध्यान से देखा उनके पाँव में मेरी ही चप्पलें थी। तो देखिए तो क्या हो गया था, वहाँ आकर लेखक को बात कर रहा था तो लेखक जवाब के अंदर कहते हैं कि जी हाँ, मेरे चप्पलें क्या हो गई हैं, गायब हो गई। और लेखक उन्हें समझाने की कोशिश करते हैं कि इतने बड़े जलसे के अंदर यानी कि इतने बड़े सम्मेलन के अंदर ऐसी अदला बदली यह तो क्या है, सामान्य रूप से देखी जाती है, हो गई होगी। फिर लेखक ध्यान से उसके पैर की ओर देखते हैं तो लेखक को क्या नज़र आता है, लेखक के चप्पलें, वही जो लेखक को समझाने आए तो उसके पैर में लेखक के चप्पलें थी। ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಆದಮೇಲೆ ಅವನು ಲೇಖಕರಿಗೆ ಬಂದು ರೂಮ್ನಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾ ಇರುವಾಗ ಲೇಖಕರು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾರೆ, ಹೌದಪ್ಪ, ನನ್ನ ಚಪ್ಪಲಿಗಳೇನಾಗಿದ್ದಾವೆ, ಕಾಣಿಯಾಗಿದ್ದಾವೆ ಅಂತ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. ತದನಂತರ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಲೇಖಕರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಇಂತಹ ಒಂದು ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಮಾತುಗಳು, ಪುಟ್ಟ ಮಾತುಗಳು ಆಗ್ತಾ ಇರ್ತವೆ, ಅದೆಲ್ಲ ಬದಲಿ ಆಗ್ತಾ ಇರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರುವಾಗನೇ ಲೇಖಕರು ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಟ್ಟು ನೋಡ್ತಾರೆ ಅವನ ಕಾಲ ಕಡೆಗೆ. ಏನಾಗಿರ್ತಾವೆ ಅವನ ಕಾಲಲ್ಲಿ, ಲೇಖಕರ ಹೊಸ ಚಪ್ಪಲಿಗಳೇ ಅವನ ಕಾಲಲ್ಲಿ ಇದ್ದವು. ನೋಡ್ರಿ, ಮತ್ತಿದು ಯಾವುದು, ಯಾವ ಸಮ್ಮೇಳನ, ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನ. तो आगे पाठ की ओर बढ़ते हैं। वह भी मेरी चप्पलें देख रहे थे, वे बहुत करके इनकी ही थी। तो वो व्यक्ति भी क्या कर रहा था, लेखक के चप्पलों को ही देख रहा था। यह शायद उसकी ही फटी पुरानी उस व्यक्ति की ही चप्पलें होंगी। ಅವನು ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ಲೇಖಕರ ಹರಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವ ಒಂದು ಚಪ್ಪಲಿಯನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದರಲ್ಲ ಅದೇ ಚಪ್ಪಲಿಯನ್ನು ಆ ವ್ಯಕ್ತಿನೂ ಕೂಡ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಬಹುಶಃ ಆ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಯಾವುದಾಗಿರ್ತವೆ, ಅವನದ್ದೇ ಆಗಿರ್ತವೆ ಅಂತ ಲೇಖಕರಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. पर वह बेहिचक मुझे समझाने लगा, देखिए चप्पलें एक जगह नहीं उतारनी चाहिए, एक चप्पल यहाँ उतारिए तो दूसरी 10 फीट दूर, तब चप्पलें चोरी नहीं होती, एक ही जगह जोड़ी होगी तो कोई भी पहन लेगा, मैंने ऐसा ही किया था। तो देखिए वह बेहिचक यानी निसंकोच होकर को सुझाव देता है। क्या सुझाव देता है कि देखिए एक जगह पर चप्पलें नहीं उतारनी चाहिए। लेखक कोई उल्टा हुआ क्या कर रहा है, समझा रहा है। एक चप्पल यहाँ उतारिए तो दूसरी चप्पल कहाँ पर, 10 फीट दूर उतारनी चाहिए, तब चप्पलें क्या नहीं होंगी, चोरी नहीं होंगी। एक जगह अगर जोड़ी से आप उतारेंगे तो कोई भी उसको क्या कर जाएगा, पहन जाएगा, मैंने ऐसा ही किया था। वह व्यक्ति उल्टा लेखक को ही समझा रहा है। ಮುಂದೆ ಅವನು ಲೇಖಕರಿಗೆ ನಿಸ್ಸಂಕೋಚವಾಗಿ ಯಾವುದೇ ನಾಚಿಕೆ ಇರಲಾರ್ದೇ ಲೇಖಕರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಏನಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನೋಡ್ರಿ, ಇಂಥ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಮ್ಮೇಳನಗಳಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಚಪ್ಪಲಿಗಳನ್ನು ಒಂದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ ಜೋಡಿಯಾಗಿ ಇಡಬಾರ್ದು. ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ, ಒಂದು ಚಪ್ಪಲನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟಿದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಚಪ್ಪಲಿಯನ್ನು 10 ಫೀಟ್ ಅಂತರದಲ್ಲಿ ಬಿಡಬೇಕು. ಆವಾಗ ನಿಮ್ಮ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಏನಾಗೋದಿಲ್ಲ, ಕಳ್ಳತನವಾಗೋದಿಲ್ಲ, ಕಾಣೆಯಾಗೋದಿಲ್ಲ. ಒಂದೇ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ನೀವು ಒಂದು ಜೊತೆ ಚಪ್ಪಲಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟಿದ್ರೆ ಯಾರಾದರೂ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ಹಾಕ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು. ನಾನು ಇದೇ ಥರ ಮಾಡಿದ್ದೆ ಅಂತ ಅವನು ನಿಸ್ಸಂಕೋಚವಾಗಿ ನಾಚಿಕೆ ಇರಲಾರ್ದು ಯಾರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಲೇಖಕರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಯಾಕಂದರೆ ಇದು ईमानदारों का सम्मेलन था। मैं देख रहा था कि वह मेरे ही चप्पलें पहने और मुझे समझा रहे हैं। लेखकರಿಗೆ आश्चर्य ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಏನಂತ ಅನ್ನಿಸ್ತದೆ, लेखक को क्या बहुत ही आश्चर्य लगता है, लेखक के ही चप्पलें पहनकर लेखक को ही वह व्यक्ति क्या कर रहा है, समझा रहा है। ಲೇಖಕರ ಹೊಸ ಚಪ್ಪಲಿಗಳನ್ನು ಹಾಕಿಕೊಂಡೇ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಲೇಖಕರಿಗೆ ಮತ್ತೇನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಬುದ್ಧಿ ಮಾತನ್ನು, ತಿಳುವಳಿಕೆಯನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. तो लेखक कहते हैं, मैंने कहा कोई बात नहीं, सुबह दूसरी खरीद लूँगा, आपकी चप्पलें नहीं गई
यह गनीमत है। तो लेखक कहते हैं कि लेखक को बहुत ही आश्चर्य होता है कि मेरे ही चप्पलें पहनकर एक बंदा क्या कर रहा है, मुझे ही दे रहा है। तो लेखक कहते हैं कि कोई बात नहीं, मैं क्या कर लूँगा, सुबह दूसरी नई अच्छी चप्पलें खरीद लूँगा, आपकी तो चप्पल नहीं गई, यही बहुत बड़ी बात है। ಅವಾಗ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ ಆಶ್ಚರ್ಯದಿಂದ, ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನನ್ನ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಹೋಗಿದಾವಲ್ಲ, ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನಾನು ನಾಳೆ ಮತ್ತೆ ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಹೊಸದಾಗಿ ಖರೀದಿಯನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ. ನಿಮ್ಮ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಕಾಣಿಯಾಗಿಲ್ಲಲ್ಲ, ಕಳ್ಳತನವಾಗಿಲ್ವಲ್ಲ, ಅದೂ ದೊಡ್ಡ ಮಾತು ಅಂತ ಲೇಖಕರು ವ್ಯಂಗ್ಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. फिर मैंने देखा कि एक बिस्तर की चादर गायब है. मैंने आयोजनकर्ताओं से कहा तो उन्होंने जवाब दिया, होटल वालों ने धुलाने को भेज दी होगी, दूसरी आ जाएगी, पर दूसरी आई ही नहीं. इतना होने के बाद लेखक के चप्पलें गायब होती हैं. तो लेखक अपने कमरे के अंदर जाकर देखते हैं तो क्या गायब है, तो लेखक के बिस्तर से एक चादर गायब है. फिर वहाँ के आयोजन करता थे लेखक, उनको यह बात कहते हैं तो वह जवाब के अंदर कहते हैं कि शायद होटल वालों ने आपके चादर को क्या करने के लिए लेकर गया होगा, धुलवाने के लिए लेकर गया होगा, हो सकता है दूसरी आ जाएगी, पर दूसरी कभी भी लेखक को मिली ही नहीं. ಅದಾದಮೇಲೆ ಲೇಖಕರು ಅಲ್ಲಿಂದ ಚಪ್ಪಲಿ ಕಳ್ಳತನ ಕಾಣಿ ಆದಮೇಲೆ ಹಳೆದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಪ್ಪಲಿಯನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡು ತನ್ನ ರೂಮಿಗೆ ಬಂದಾಗ ನೋಡ್ತಾರೆ, ಆ ಲೇಖಕರ ಹಾಸಿಗೆಯಿಂದ ಒಂದು ಚಾದರ್ ಏನಾಗಿರ್ತದೆ, ಗಾಯವಾಗಿರ್ತದೆ. ಸೊ ಲೇಖಕರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಆಯೋಜನಕರ್ತರಿಗೆ, ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಾಲಂಟಿಯರ್ಸ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಅವರು ಆ ಉತ್ತರ ಏನು ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಬಹುಶಃ ಈ ಹೋಟೆಲ್ನವ್ರು ಏನು ಮಾಡಿರ್ಬೋದು, ಅದನ್ನು ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ತೊಳಿಲಿಕ್ಕೆ ಒಯ್ದಿರಬಹುದು, ಬೇರೆ ತಂದು ಕೊಡ್ತಾರೆ ತಗೊಳ್ಳಿ ಅಂತ ಲೇಖಕರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ಇನ್ನೊಂದು ಬೇರೆದು ಲೇಖಕರಿಗೆ ಸಿಗೋದೇ ಇಲ್ಲ. तो पहले दिन क्या क्या गायब हो गई थी बच्चों, पहले दिन लेखक की चप्पलें और एक चादर गायब ಹೋಗಿತ್ತು. ಮೊದಲನೇ ದಿನ ಲೇಖಕರ ಚಪ್ಪಲಿ ಹೋಗ್ತವೆ ಮತ್ತು ಒಂದು ಚಾದರ್ ಕೂಡ ಏನಾಗ್ತದೆ, ಕಾಣೆ ಆಗ್ತದೆ. ಇದು ಮೊದಲನೇ ದಿನದ್ದು. ಯಾಕಂದರೆ ಇದು ಯಾವ ಸಮ್ಮೇಳನ ಆಗಿರ್ತದೆ, ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನ ಆಗಿರ್ತದೆ.